हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की आपल्या महाराजांची पालखी सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि आता पालखी आपल्या अक्षय मठातनं निघून इथे पहिला आरतीचा ओवाळण्याचा मान मला मिळालेला आहे, माझ्या फॅमिलीला मिळालेला आहे. आणि आता अक्षय मठातनं निघताच पहिलं ओवाळणं औक्षण हे आता आमच्याकडनं होणार आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराज या तुमच्याच घरामध्ये. तर आता आम्ही इथे मस्त महाराजांच्या पालखीला ओवाळणार आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे हे असं काही करण्याचा. लग्न झाल्यानंतरचा पहिला अनुभव. साईबाबांच्या पादुका जेव्हा घरभरणी होती त्यावेळेला 4 वर्षापूर्वी आणलेल्या आणि आता बाबांची पालखीच घरी आलेली. पालखी जेव्हा घरी आली ना तर मी पूर्ण ब्लँक झालेली होती. कारण का तर मला बाबांचं आगमन, त्यांचं स्वागत अगदी व्यवस्थित करायचं होतं. अगदी म्हणजे मला जितकं होईल माझ्या पद्धतीने तसं मी बाबांचं स्वागत केलेलं आहे. असंही बाबांना भक्तांचं साधं सिंपलही आवडतं. खूप काही मोठंही करण्याची गरज नसते, फक्त मनापासून श्रद्धा हवी असते माणसाची. आणि आता इथे बाबांना चहा पाण्याचा कार्यक्रम होणार, औक्षण होणार आणि त्यांच्या नावाचा गजर माझ्या अंगणात होणार. आता महाराज निघाले पुढे आणि इथे पुढे जाऊनच आपल्या बिराणी मावशींच्या इथेही औक्षण वगैरे झाले. ज्यांनी अगदी बोलवलं की पालखी सोहळा म्हणजे आमच्या घरापर्यंत पण आला पाहिजे, तिथे जिथे ज्यांनी सांगितलं तिथे आम्ही सगळ्यांनी जाऊन. आणि आता महाराज निघाले स्वामी भेटीला. गुरु शिष्याची ही सगळ्यातली पहिलीच भेट आहे. लास्ट इयरलाही निघाली होती पालखी वगैरे, पण ते
थोडीच काढलेली, मलाही नाही सांगता येणार कारण मी नव्हती लास्ट इयरला. आणि हे बघा आपले भोले बाबाचे त्रिशूळ, डमरू आणि रुद्राक्ष माळा, काय सुंदर असं दिसतंय. आणि इथे मुसेकर मावशींकडे औक्षण करताना सगळेच. आणि आता असं चौकामध्ये महाराजांच्या पालखीसमोर नारळ फोडले जाणार. जिथे जिथे चौक येणार तिथे तिथे नारळ फोडल्या जाणार. आता हे दिनेशदादा नारळ फोडताना इकडे सगळ्या आई वगैरे सगळ्या उभ्या राहिलेल्या आहेत पाठीमागे. आणि खूप भरभरून अशी गर्दी होती या पालखी सोहळ्याला. आणि इथे आम्ही सगळ्याजणी मस्त पालखी सोहळ्याचा आनंद घेताना पालखी पुढे चाललेली आहे. आणि आता आम्ही सगळ्या बरोबरीने मागे मागे पालखीच्या, कोणी चप्पल घालून तर कोणी बिना चपलाचं, ज्याची जशी श्रद्धा त्याप्रमाणे. आणि आता इथे भूषणदादा त्यांच्या ऑफिस जवळ आलेली आहे पालखी, ते नमस्कार करताना पालखीचा. आता ज्यांना ज्यांना पालखीला खांदा द्यायचा आहे ते सगळे इथे सर आणि मॅडम आहेत. आता खांदा देताना इथे मी, आर्याचे पप्पा, श्रद्धापूर्वक ज्यांना जे करायचं ते इथे करतात. आता आम्ही आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ. या आमच्या अर्चना दिदी. आत्ता झालं शंकर महाराजांची एंट्री आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये. आणि गुरु शिष्याची भेट ही आता थोड्याच वेळात होणारच आहे. अगोदर प्रदक्षिणा मारल्या जातील.
क्षण आत्ता आलेला आहे. गुरु भेटीसाठी शिष्य आलेले आहेत. आणि आम्हालाही मंदिरातनं केंद्रातनं जे संस्थापक होते त्यांनी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे तुमचं स्वागत अजूनही चांगल्या मोठ्या पद्धतीने होईल, महाराजांचं स्वागत. आणि हा आपलाच परिवार आहे. तसं मी तुम्हाला पुढे ऐकवतेच ते काय बोलले काय नाही ते. आणि जो महाराजांच्या नावाचा नाद ह्या मंदिरामध्ये गरजला ना, अगदी इतकी सुंदर पॉझिटिव्हिटी आलेली होती तिथे. आणि अक्षरशः 5 ते 6 मिनटं फक्त आपल्या देवाचं नाव होतं. ओम शांति शांति शांति. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. तुमचं नारळ आम्ही स्वीकारलं, बरं का? आमचं नारळ तुम्ही स्वीकारा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु श्री शंकर महाराज की जय. परंपरा काय चालू हो, म्हणजे काय आहे, गुरु शिष्याची काही पूर्ण होते 100%. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री शंकर महाराज की जय. राजा योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री नाद भयंकर, नाद भयंकर, नाद भयंकर, नाद भयंकर. इथे आता पूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झालेलं होतं. पूर्ण मंदिराचा गाभारा पूर्ण आवाजांनी, माणसांनी सगळ्या भक्तीने अगदी असा भरलेला होता. आणि इथे आता सगळ्यांनी आरती वगैरे केली महाराजांची. गुरु शिष्य भेट अगदी मनसोक्त झाली आणि खूप छानही वाटलं तिथे. आणि याच्यानंतर आता पुढे महाराजांना घेऊन तिकडे श्रीयंत्राचं जे मंदिर आहे तिथेही प्रदक्षिणा घालणार, तिथेही नमस्कार वगैरे करून आणि आमचं प्रस्थान पुन्हा परतीच्या मार्गाला लागणार.
योग म्हणतो ना, तर तो योग हाच असतो. योगायोग कसा येतो तो देव बरोबर जुळवून आणतो. हे आपलं मंदिर, स्वामी मंदिर. मी तुम्हाला मागेही एकदा बोललेली की मी तुम्हाला घेऊन जाईल आपल्या स्वामी मंदिरामध्ये, स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. आणि बघा आता हे काय सांगतो. त्यांचं नातं वेगळं, आपलं नातं वेगळं आहे. आपल्यासाठी दोन्ही भगवंत येतात, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुम्ही आता नवीन मंदिर स्थापन करताय, ते काय लागेल आमची मदत, सहकार्य आम्ही कायम तयार तुमच्या पाठीमागे उभं राहायला. धन्यवाद. जय शंकर. निर्णय धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवा, आम्ही तिथे हजर होतो आणि आमच्याकडे काही कार्यक्रम नवीन परिवार आम्हाला मिळालेला आता. आमचं स्वार्थ आहे, आमचा स्वार्थ कसा आहे की आता आमच्याकडे वेगवेगळे याग होतात. आमच्याकडे याग करतो आम्ही. दत्तयाग सुद्धा आम्ही 2 वेळेस केले. आताच मागच्या वेळेस दत्तयाग सुद्धा, त्यावेळेस तुम्हाला आमंत्रण देऊ आम्ही. नक्की नक्की नक्की. छान बोलले. आमचे दिनू भाऊंचे आमचे फार जुने. आणि इथे आमची मस्ती काही थांबत नाही आहे. आता इकडे पालखी येईल आता दर्शनासाठी, आणि हे झाल्यानंतर आपण लगेचच आपल्या परतीच्या मार्गाला लागणार. आता आम्ही सगळे इथनं निघणार. याच्यानंतर रस्त्याने ज्यांनाही पालखीला खांदा जायचं असेल ते प्रत्येकजण देणार. आणि याच्यानंतर आपल्या मठामध्ये जाऊन श्रींची आरती होणार, प्रसाद वाटप होणार. खांदा देताना इथे अर्चना दीदी आणि दिनेश दादा सोबतीने महाराजांची पालखी घेताना. मी आणि मावशी त्यांना बोलली तुम्ही घ्या, तर मी नाही, तुमच्याबरोबर येते म्हणे मी घ्यायला. आणि इथे हऱ्याचं गप्पा आणि पालखीसोबत. हे बघाईच आम्ही इथं उभो आहे आणि ही पोरगी तिथं एकटी झोपूनच होती असली. आम्ही इतकी घामून घाम ही बा
वरून स्पीकर आणावं लागेल जॉईन आहे ना टाकू भाऊ आता पालखी आपल्या मठात आलेली आहे आणि महाराजांना नैवेद्य देताना हे बाबा पूर्ण मनोभावे अगदी व्यवस्थित सगळ्या काही रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या पद्धतीप्रमाणे महाराजांना प्रसाद देताना प्रसाद संध्याकाळचा हा होता पुलाव आणि आपल्या मुगाचा शिरा आणि बाबांचा फेवरेट चहा आणि इकडे हा आपला यज्ञ पूर्णपणे शांत होताना आणि आपण जे भेटीसाठी आपली महाराजांची मूर्ती आपण घेऊन गेलेलो होतो हे आर्याच्या बाप्पाने आपल्या मेन मंदिराजवळ ठेवली आणि आता इथे ह्या हर्षदाताई पाटील आपल्या नगर अध्यक्षिका यांना आज आरतीचा जय देव जय देव चंदनाची ओटी केशरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव गोधर पीतांबर परिवर बंधना सरळ सोन वक्र तुंग त्रिवैना द्रावसा माझा वटपा हे सजना संकटी. आता आपली आरती झाल्यानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. आज महाप्रसादाला आहे पुलाव आणि मुगाची शिरा. इकडे आपल्या हर्षदादांचा सत्कार पण झाला आहे आणि इकडे सगळे प्रसादाचा आनंद घेताना हा 3 दिवसाचा भक्तिमय प्रवास इतका सुंदर होता आणि तो सगळ्यांनी माझ्याबरोबर तुम्ही अनुभवलाच असेल आणि हे अनुभव खूप गरजेचे असतात. तर हे येणारे वर्षातले 3 दिवस नेहमीप्रमाणे म्हणजे आपण नेहमीच आता इथून पुढे अनुभवणार आहोत. तर आता आम्ही सगळं काही आवरल्यानंतर आता पालखीची सगळं आपली पादुका वगैरे हे सगळे घरी घेऊन जायचे आहेत महाराजांचे. तर ही सगळी तयारी सगळं काही हे करतायत आणि इकडे आपली चिल्लर पार्टी खेळते कारण आता शांती झाली. सगळंच काही आवरलेलं आहे. सगळ्यांना शांती म्हणजे सगळ्यांच्या मनाप्रमाणे झालं आहे. कार्यक्रम अगदी छान झाला. महाराजांनाही खूप छान वाटलं आणि आपल्या आतून मनातनं आपल्याला खूप सुंदर वाटलं. तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.